नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे आपले यूट्यूब चॅनल बी कॅम्प स्टडीमध्ये। तर मित्रांनो, नवीन जाहिरात तुमच्यासाठी घेऊन आलो आहे। कृषी उत्पन्न बाजार समिती अमळनेरची आहे मित्रांनो, तालुका अमळनेर, जिल्हा जळगाव, महाराष्ट्र। तर मित्रांनो, ही सरळ सेवा पद भरती आहे। तर तुम्हाला संपूर्ण माहिती सांगणार आहे। या पदासाठी शैक्षणिक अर्हता काय लागणार आहे, तर यासाठी वयोमर्यादा काय लागणार आहे, किती पगार असणार आहे प्रत्येक पदासाठी, आणि मित्रांनो किती जागा आहे त्याच्या, हे सर्व तुम्हाला माहिती सांगणार आहे। तर व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा। आणि मित्रांनो, ही संपूर्ण तुम्हाला PDF पाहिजे असेल तर आपल्या टेलिग्राम चॅनलला जॉईन करा। डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये टेलिग्राम चॅनलची लिंक देत आहे। तर पहा मित्रांनो, कृषी उत्पन्न बाजार समिती अमळनेर, तालुका अमळनेर, जिल्हा जळगाव यांच्या आस्थापनेवरील खाली दिलेल्या संवर्गातील रिक्त पदावर नियुक्तीसाठी पात्र उमेदवारांकडून केवळ ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागवण्यात येत आहेत। तर ऑनलाईन अर्ज सादर करण्याचे मित्रांनो संकेतस्थळ इथे दिलेलं आहे, apmcamalner.in या संकेतस्थळावरती जाऊन तुम्हाला मित्रांनो फॉर्म भरायचा आहे। तर येथे संवर्गनिहाय रिक्त पदांचा तपशील पहा। तर मित्रांनो, उपसचिवचं पद आहे, यासाठी एकूण 1 जागा आहे आणि ही मित्रांनो 1 जागा खुल्या प्रवर्गासाठी आहे। तर निरीक्षक पदासाठी इतर मागासवर्गासाठी मित्रांनो 1 जागा आहे। अशा मित्रांनो एकूण 1 जागा आहेत निरीक्षक पदासाठी। तर सुपरवायझर पदासाठी अनुसूचित जातीसाठी 1 जागा आहे। तर मित्रांनो अशा एकूण 1 जागा आहे सुपरवायझर पदासाठी। कनिष्ठ लिपिकसाठी मित्रांनो 3 जागा आहेत, यामध्ये अनुसूचित जातीसाठी 1 जागा आहे। तर इतर मागासवर्गासाठी मित्रांनो 1 जागा आहे आणि खुल्या प्रवर्गासाठी 1 जागा, अशा एकूण मित्रांनो 3 जागा आहेत कनिष्ठ लिपिक पदासाठी। तर शिपाई पदासाठी पहा, शिपाई पदासाठी मित्रांनो अनुसूचित जातीसाठी 1 जागा, अनुसूचित जमातीसाठी 1 जागा, तर इतर मागासवर्गासाठी मित्रांनो 1 जागा, तर सामाजिक व शैक्षणिक मागासवर्गासाठी 1 जागा, EWS साठी मित्रांनो 1 जागा आणि खुल्या प्रवर्गासाठी 3 जागा, अशा एकूण मित्रांनो 8 जागा आहेत शिपाई पदासाठी। तर पहारेकरी पदासाठी अनुसूचित जातीसाठी 1 जागा, विमुक्त जाती अ साठी 1 जागा आणि मित्रांनो खुल्या प्रवर्गासाठी 1 जागा, अशा एकूण 3 जागा आहेत। तर माळी पदासाठी पहा, खुल्या प्रवर्गासाठी मित्रांनो 1 जागा आहे, अशा एकूण 1 जागा आहे माळी पदासाठी। आणि कनिष्ठ अभियंता पदासाठी 1 जागा आहे खुल्या प्रवर्गासाठी। तर मित्रांनो अशा टोटल 19 जागांसाठी ही पदभरती जाहिरात आहे। तर यासाठी प्रत्येक पदासाठी मित्रांनो शैक्षणिक अर्हता वेगवेगळी आहे। तर प्रत्येक पदासाठी आपण पाहूया शैक्षणिक अर्हता काय लागणार आहे। तर शैक्षणिक अर्हता पहा, उपसचिव पदासाठी मित्रांनो शासन मान्यता प्राप्त सांविधिक विद्यापीठाची कोणत्याही शाखेतील पदवी आणि MSc IIT मित्रांनो लागणार आहे। तर कृषी पदवीला मित्रांनो प्राधान्य असणार आहे। तर यासाठी वेतनश्रेणी 35,400 ते 1,32,000 अशी मित्रांनो वेतनश्रेणी आहे उपसचिव पदासाठी। तर निरीक्षक पदासाठी शैक्षणिक अर्हता पहा, शासन मान्यता प्राप्त सांविधिक विद्यापीठाची कोणत्याही शाखेतील पदवी व MSc IIT लागेल। यासाठी मित्रांनो पेमेंट जे आहे 25,500 ते 1,100,000 रुपये अशी पगार असणार आहे। 81,100 अशी मित्रांनो पेमेंट असणार आहे निरीक्षक पदासाठी। तर सुपरवायझर पदासाठी शासन मान्यता प्राप्त सांविधिक विद्यापीठाची कोणत्याही शाखेतील पदवी व MSc IIT लागेल। तर पेमेंट पहा, यासाठी 25,500 ते 81,100 अशी मित्रांनो याची वेतनश्रेणी असेल। कनिष्ठ लिपिक पदासाठी शासन मान्यता प्राप्त सांविधिक विद्यापीठाची कोणत्याही शाखेतील पदवी व MSc IIT। तर टंकलेखन मित्रांनो मराठी 30%, इंग्रजी 40% अशी मित्रांनो तुम्हाला टंकलेखन लागेल। तर यासाठी पेमेंट 19,900 ते 63,200 अशी मित्रांनो पेमेंट असेल। तर शिपाई पदासाठी SSC 10वी उत्तीर्ण आवश्यक आहे। यासाठी पेमेंट 15,000 ते 47,600। पहारेकरी पदासाठी ही मित्रांनो 10वी पास उत्तीर्ण असणे आवश्यक आहे। तर यासाठी 15,000 ते 47,600 अशी वेतनश्रेणी आहे। माळी पदासाठी 10वी उत्तीर्ण लागेल। यासाठी मित्रांनो 15,000 ते 47,600 अशी पेमेंट असेल। कनिष्ठ अभियंतासाठी पहा मित्रांनो वेतनश्रेणी 25,500 ते 81,100 अशी वेतनश्रेणी असेल। आणि शैक्षणिक अर्हता शासन मान्यता प्राप्त सांविधिक विद्यापीठाची
स्थापत्य अभियांत्रिकी पदविका किंवा पदवी असणे अनिवार्य आहे। तर मित्रांनो, वयोमर्यादा पहा। वयोमर्यादा उपरोक्त पदासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांचे वय दिनांक 14/9/2025 रोजी दिनांकास अराखीव प्रवर्गासाठी किमान वय 18 वर्ष व कमाल वय 38 वर्ष राहील। तर मागासवर्गीय उमेदवारांना 43 वर्ष वय शिथिल राहील। अशी मित्रांनो प्रत्येक पदासाठी ही वयोमर्यादा दिलेली आहे। तर सरळ सेवा पदभरतीकरिता वेळापत्रक पहा। ऑनलाईन अर्ज सादर करण्याचा कालावधी जो आहे 15/8/2025 असेल। रोजी मित्रांनो सकाळी 11 वाजल्यापासून ते दिनांक 14/9/2025 रोजी मित्रांनो ही लास्ट डेट आहे। फर्स्ट डेट आहे फॉर्म भरायची 15/8/2025 आणि लास्ट डेट आहे 14/9/2025। तर ऑनलाईन पद्धतीने विहित परीक्षा शुल्क भरणा करण्याचे अंतिम दिनांक आहे 14/9/2025। तर परीक्षा प्रवेशपत्र ऑनलाईन प्रिंट काढून घेणे, तर याबाबत संकेतस्थळावर सूचना प्रसिद्ध करण्यात येईल। ऑनलाईन परीक्षेचा दिनांक याबाबत संकेतस्थळावर सूचना प्रसिद्ध करण्यात येईल। परीक्षेचा निकाल, कागदपत्र पडताळणी इत्यादी ही मित्रांनो संकेतस्थळावर सूचना प्रसिद्ध करण्यात येईल। तर परीक्षा शुल्क पहा। यासाठी मित्रांनो परीक्षा शुल्क राखीव प्रवर्गाकरिता 400 प्लस 18% GST अशी एकूण 772 रुपये परीक्षा शुल्क आणि अराखीव प्रवर्गाकरिता रुपये मित्रांनो 600 प्लस 18% GST अशी 708 अशी मित्रांनो परीक्षा शुल्क असणार आहे या पदांसाठी फॉर्म भरण्यासाठी। तर सरळ सेवा पदभरती संदर्भात महत्त्वाच्या सूचना खालीलप्रमाणे आहेत। तर ह्या पहा महत्त्वाच्या सूचना। सर्व पदांकरिता स्वतंत्रपणे ऑनलाईन परीक्षा घेण्यात येईल। उपसचिव, निरीक्षक, सुपरवायझर, कनिष्ठ लिपिक, शिपाई, पहारेकरी आणि माळी या पदासाठी एकूण 200 गुणांची ऑनलाईन परीक्षा घेण्यात येईल। तर कनिष्ठ अभियंता पदासाठी 120 गुणांची ऑनलाईन परीक्षा आणि 80 गुणांची व्यावसायिक चाचणी घेण्यात येईल। तर 120 गुणांची ऑनलाईन परीक्षा झाल्यावर जोपर्यंत 80 गुणांची व्यावसायिक चाचणी होत नाही तोपर्यंत सदर पदांचा निकाल मित्रांनो जाहीर केला जाणार नाही। तर उमेदवार एकापेक्षा अधिक संवर्गासाठी अर्ज करायचे असल्यास अशा प्रत्येक संवर्गासाठी स्वतंत्र ऑनलाईन अर्ज सादर करावा लागेल। त्यासाठी स्वतंत्र ऑनलाईन परीक्षा शुल्क भरणे बंधनकारक राहील। तर पात्र उमेदवारांनी कृषी उत्पन्न बाजार समितीचे मित्रांनो हे संकेतस्थळ आहे। या संकेतस्थळावर दिलेल्या सूचनांचे काटेकोरपणे पालन करायचे आहेत। तर मित्रांनो चांगल्या दर्जेदार पदे ही यामध्ये आहेत। तर नक्की तुम्ही या शैक्षणिक अर्हतेमध्ये बसत असाल तर नक्की फॉर्म भरा आणि मित्रांनो चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि माहिती आवडली असेल तर नक्की एक लाईक करा। धन्यवाद।